ना, एवढ्या काळोखात जाऊन सुद्धा बंडे आम्हाला हॉरर स्टोरी सांगतोय. तर म्हणजे आता 12 वाजले आहेत आणि आम्ही सीमेवरती आहे. येताना आमच्या समोरून मांजर गेला, ते पण ब्लॅक वाले. रामकृष्ण मंडळी, मी सुयोगराणे पुन्हा एकदा तुमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि कोकणातील गणेशोत्सवाचा दुसऱ्या दिवसात मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. काल बाप्पांचं आगमन झालं आणि घराचं पूर्ण वातावरण बदलून गेलं. भजन, आरत्या, पूर्ण घरामध्ये धूप, आरतचा वास आणि पूर्ण एक वेगळा अनुभव आहे. आणि आता जीवनामध्ये काय चाललंय, काय बनलेलं आहे ते आता आम्ही बघून घेऊयात. आणि आज दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे. तो इथे पूर्ण गाव जमून गणपती विसर्जन करतो. तर दीड दिवसांचं गणपतीचं विसर्जन करून आम्ही भजनाला जाणार आहे. तर मंडळी, आता आम्ही वडिलांसाठी म्हणजे आमचे जे पूर्वज होते त्यांना वाडी दाखवायला जात आहोत. तर आज गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि इथे आमच्या पूर्वजांना देखील वाडी दाखवली जाते. आणि 5 पानांचं जेवण 5 पानांची वाडी बनवलेली आहे आणि प्रत्येक एक लहान लहान पान ते पूर्वजांना ठेवलं जातं. तर तुम्ही ते बघताय कौलांवरती तिथे वरती हे ठेवलेलं आहे. आणि ही जी वाडी आहे ती आमच्या पूर्वजांसाठी आहे, पंजोबा आजोबा त्यांच्यासाठी आहे. आणि एक वाडी जी आहे ती गायला दाखवली जाते. गायने ऑलरेडी ते खाल्लेलं आहे असं वाटतंय. हे हॅन्सम आहे पाकऱ्या, 25 वर्षाहून 25 वर्षापेक्षा जास्तचं वय आहे आणि गाय आपली वाडी तिथे खात आहे. तर मंडळी, आता संध्याकाळचे 5 वाजतात आणि आम्ही गणपतीचं विसर्जन करायला चाललोय. म्हणजे जे गणपती 1.5 दिवसांनी विसर्जित होतात त्या गणपतींचं विसर्जन करायला मी चाललोय. आणि माझ्या पप्पांचा मामा जो आहे तो इथेच राहतो आणि त्याचा गणपती असतो 1.5 दिवस आणि आम्ही तिथेच चाललो आहे. आणि इथे विसर्जन तळ्यामध्ये होतं आणि जो तळा आहे ती पांडवकालीन तलाव आहे असं म्हटलं जातं. आणि त्या तलावामध्ये विसर्जन होतं. आणि ती म्हणजे आजूबाजू फक्त एवढी हिरवळ आहे. आणि कदाचित ह्याच कारणामुळे कोकणाला निसर्गरम्य कोकण असं म्हटलं जातं. तर कोकणामध्ये गावामध्ये जेवढी गणपती विसर्जित होतात ते लोक त्या गणपतीकडे जमतात, आरती करतात आणि मग एकत्र गणपतीला बाहेर काढून विसर्जन करतात. आणि तेच आता सगळे अवाट इथं जमणार, गणपतीला बाहेर काढणार आणि विसर्जन करून येणार. वा गणपती गजानन महाराजा, ही तुझी सालाबाद प्रमाणे शिवाचाकरी केलेली हा मान्य करून घे. काय क्लेश असो तो दूर कर आणि त्याच्या धंद्यात बाकी काय असा त्याका प्रकृती त्याका चांगली प्रकृती धडधडीत कर आणि काय चुकला माकला तर माफ कर आणि अशी तुझी शिवाचाकरी करून घे रे महाराजा.
तर म्हणजे गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि विसर्जन करून आणि आम्ही आता घरी चाललो. घरी गेल्यानंतर रेडी होऊन आम्ही आता भजनांसाठी देखील निघणार. तर मंडळी आता 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे भजनांसाठी. तर आज आम्हाला 2 भजनं आहेत बाहेरची आणि पुढे कुठले आजूबाजूचे येतील ते देखील आम्ही घेणार आहे. आणि आज बघू किती वेळ लागतो आणि कसं काय होतं ते मी तुम्हाला नक्की अपडेट देतो. तर म्हणजे आता आम्ही जिथे जाणार आहे तिथं आमचं आज पहिलं भजन आहे आणि मला 10 किलोमीटर लांब आलेलो आहे आम्ही आणि आता इथं आमचं पहिलं भजन होणार आहे. काय सांगूचा काय? तर मंडळी माझ्यासोबत आहे बंड्या. तोंडाला दिला नाही रे. बंड्या मला थोडी गोष्टी सांगणार आहे. बंड्याचं कर चालू. काय सांगितलं मला काय माहित, मला आता काय सांगा होते ती या रे? काही ती सबूत होय काय? तर एवढ्या काळोखात आम्ही जातोय आणि बंड्या मला हॉरर स्टोरीज सांगतोय. भाई हीच तर मजा असता. होय ना? हा एवढ्या काळोखात जाऊन सुद्धा बंड्या मला हॉरर स्टोरीज सांगतोय. तर आम्ही ह्यावरती एक वेगळा ब्लॉग बनवू नक्कीच. कोकण म्हटलं की भूत पिशाचाच्या गोष्टी आलेच आणि ते असल्या गोष्टी खूप फेमस आहेत आणि बंड्याला असले खूप गोष्टी माहिती आहेत आणि लवकरच आम्ही ह्या गोष्टींबद्दल काय उलगडा करूया. तर म्हणजे आता 12 वाजलेले आहेत आणि आम्ही सीमेवरती आहे आणि 12च्या ठोक्यावरतीच आम्ही घरातनं निघतोय किंवा जिथे आम्ही भजन करतो तिकडे निघतोय. तेच काय. तर मंडळी आता आम्ही सीमेवरती आलेलो आहे आणि कोकणामध्ये सीमा म्हटली की त्याच्या खूप काही गोष्टी असतात. तुम्हाला इकडनं एंट्री करायची नसते, तुम्हाला त्या साईडला जायचं नसतं, पाठी बघायचं नसतं, असे खूप काही गोष्टी आहेत. आणि आता काळोख झाला, आम्ही जंगलाच्या मधनं चालतोय आणि दिस इज द बेस्ट टाईम फॉर हॉरर स्टोरीज. आणि माझ्यासोबत आहे बंड्या. बंड्याशी मला खूप गोष्टी सांगत असतो. तर बंड्या एकच अशीच कुठली तरी गोष्ट आम्हाला सांगेल. आता चालू कर बंड्या. हे जर माझा माईक घे माझ्या ह्याच्यातचा. हां चल. बंड्या आपला फेस दाखवणार नाही म्हणतोय. ही वॉन्ट्स टू कीप इट कॉन्फिडेन्शियल. ओके बंड्या स्टार्ट. हे घे, ह्या घे. शेळीतला सांग मरे. शेळीत काय नसतं एवढं. तर आमच्याकडे शेळी म्हणून आहे. तिच्या आम्हाला एंट्री नाही आहे. तर ती एंट्री का नाही आहे, त्याची पाठीमागची काय स्टोरी आहे तो बंड्या आम्हाला सांग. हो मग. हा भाई एवढं नाही ना तिकडे. काय नाही. तर मंडळी आम्ही आता वापस जात होतो आणि आमची गाडी अडकलेली आहे. ती गाडी काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तर मंडळी आता 12:30 वाजलेत. आमची गाडी अडकलेली आहे. आम्ही गाडी तिथेच ठेवून जंगलामधनं
फक्त आम्ही चौघे चाललो आहे आपल्या घरी. आणि मालवण कोकण म्हटलं की हॉरर स्टोरी जे आले तर बंटी आम्हाला आता एक गोष्ट सांगणार आहे ज्या इकडच्याच मुलांनी त्याला सांगितलेलं आहे. सांग बंटी. कोणती वाली सांगू ती सांग. सांग तुला कुठली सगळ्यात हॉरर वाटली तिचं. तर लोक असं बोलतात की आता आम्ही येताना आमच्या समोरून मांजर गेला, ते पण ब्लॅक नाही ग्रेइश टाईप. तर लोक असं बोलतात 12च्या नंतर बाहेर पडायचं नसतं आणि आम्ही बरोबर 12ला बाहेर पडलो आणि ते पण सीमेवरनं जातोय. तो त्यामुळे काहीतरी झालं असेल, नाहीतर चकवा लागला असेल, दोनापैकी एक असं लोक बोलतात. खूप हॉरर स्टोरी आहे सोबत काय बस. तर मंडळी आता आपण सांगितलं तर सीमा जी आहे ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते हॉरर स्टोरीमध्ये. सीमेवर चालत रात्री 12:30 गाडी अडकली 12:10 आम्ही निघालो आणि दिवसार म्हणजे प्रत्येक सीमेला दिवस नाही. तर म्हणजे 12:30 वाजून गेले आहेत आणि आमची गाडी जिथे अडकली होती तिथेच आहे. कदाचित उद्या सकाळी आम्ही नारळ देऊन सकाळी सीमे इथे काही झालं सीमेवरती तर त्या देवाला भागवायला लागतं. तर आम्ही पहिला नारळ देऊ आणि मग उद्या ट्राय करू आणि उद्या गाडी निघते की नाही ते मी तुम्हाला सांगेन. काही गोष्टी पारंपरिक पद्धतीनेच करायला लागतात, देवांना खुश करायला लागतं. बरोबर, महत्वाचा टाइम चुकीचा. आम्ही 12 वाजता निघालो बरोबर. कुर्ले उगाच कुर्ले सोडले असते लगेच गाडी पहिले भजनात जायचे कुर्ले उचली खिशात टाकली. तर मंडळी आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आज आम्ही टोटल 4 भजनं केले आणि बघता गणपतीचा 3रा दिवस झालेला आहे. म्हणजे 12 वाजून गेले, गणपतीचे 2 दिवस ऑलरेडी झालेले आहेत आणि हा होता कोकणातील गणेशोत्सवचा 2रा दिवस. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. आणि Day 3 मध्ये कसं काय होतं आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन.